मी तुम्हाला एक सांगू का, माझा मेमरी लॉस झाला ना तरीही मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. मी जयंत जानू. जानू नका म्हणू, जानवी म्हणा. शान्वी, काय झालं? तुम्ही एवढे सिरियस का झालात? नथिंग. बट प्लीज असं काही बोलू नका. म्हणजे तुम्हाला असं काही झालं तर मला ते सहनच होणार नाही. ओके, नाही बोलणार. ओके, सो लांब जायचंय ना? लेट्स गो देन. मी काचा खाली करते. ओके. सर, खूप थ्रिलिंग वाटतंय. मला तर असं वाटतंय की मी मस्त वाऱ्यावर स्वार होऊन कुठेतरी लांब निघाले. तुमच्या इतका काइंड हार्टेड माणूस ह्या जगात असूच शकत नाही. जयंत सर, तुम्हाला तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण माझ्यासोबत घालवायला आवडेल. मी तुझी मदत नाही करू शकत. जयंतचा नाद सोडून दे विश्वा. सर 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 प्लीज, मी अजिबात हात सोडणार नाहीये. प्लीज तुम्ही स्पीड कमी करा प्लीज. नक्की? हो. कधीच नाही सोडणार? नाही, कधीच कधीच नाही सोडणार. ओके. शांतो बाळा, शांतो. बास कर रडणं. म्हणते ना, बास कर बाळा, बास कर. डोळं बंद कर आधी. हे बघ, मी काय म्हणते, ऐक ऐक. तर मी भावनाशी याबद्दल बोलणारच आहे. मलाही नाही आवडलेलं तुला हे असं काही केलेलं, समजलं? नाहीतर काय आजी. अहो, तुम्हाला माहिती आहे का, सिंचना तिथून निघून गेली तरी देखील ते सगळे फक्त तिच्याबद्दलच बोलत होते. आणि सगळ्यांना एवढंच वाटत होतं की चूक सिंचनाचीच आहे म्हणत होते. आजी, ए काय ग भावना, तुझी नणंद आहे ही, लक्षात आहे ना? तिची बाजू तू घ्यायला पाहिजे होतीस ना. तुझा भाऊ किती त्रास देतो, कसा तिच्यावर चिडतो. मग अशा वेळी तुम्ही तिची बाजू घ्यायला पाहिजे होती ना. पण नाही, तुमच्या या घरामध्ये सुनांना वागवण्याची हीच पद्धत आहे काय? सुनांना कसा वागवायचा आहे तू नको शिकू सज्जी. त्यापेक्षा ताईला बोल ना काहीतरी. मूर्खासारखा वागली. अरे काय बोलतेस तू, बहीण आहे ना ती तुझी. म्हणूनच फार बोलता येत नाही मला. जाऊ दे ना, मला या विषयावरती खरं सांगू तर चर्चा नाही करायची. एकतर मूड खराब केलाय उगाच तिने. चल भावना. वा, गेला बायकोला घेऊन आपल्या खोलीत. निघून गेला रंग, विरून गेला
म्हणायचास तू? जयंत कानेटकर हा एक फ्रॉड माणूस आहे. आता मी तुला सांगते, जयंत कानेटकर हा एक फ्रॉड माणूस नसून खूप खूप खरा माणूस आहे. जयंत सर, तुम्हाला तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण माझ्यासोबत घालवायला आवडेल. हे माझी शपथ. पण पुन्हा असं कधी करणार नाही. आई मी शपथ घेतो पुन्हा असं वागणार नाही. सॉरी ऐश. सॉरी पण माझ्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. मला माफ कर. विश्वा, नको काळजी करूस. विश्वास ठेव माझ्यावर आणि फक्त माझ्यासोबत राहा. तू नको डोक्यात राग घालून घे. मी तुझ्या सासरकडच्यांना ओळखते, ती चांगली माणसं आहेत. आणि तुझं लग्न झाल्यापासून मी बघतेय ना, किती चांगलं वागवतात तुला, प्रेमाने वागवतात आणि समजून घेत आहेत तुला. मला मान्य आहे तू आता हरीशवर चिडली आहेस, राग आलाय त्याचा, पण राग व्यक्त करण्याची ही अशी पद्धत नसते ग बाळा. आणि आत्ता खरं तर तुझं चुकलंय. खरं तर तू सगळ्यांची माफी मागायला हवीस. आई अगं, ए रेणुका देवी, आमची गाडे पाटलांची लेक, त्या दळवींच्या घरात जाऊन त्यांचे पाय धरणार. काय आपल्याला इब्रत बिब्रत काही आहे की नाही? आई, आपली मुलगी जेव्हा त्या घरात पाऊल टाकते तेव्हा ती गाडे पाटलांची मुलगी नसते. आणि ज्या घरामध्ये सुनेला मुलीसारखं वागवतात त्या घरात जर सुनेकडून काही चुकलं तर सासू सासऱ्यांचे पाय पकडण्यामध्ये काहीही कमीपणा नसतो. आणि तिनेच निवडलंय ना ते सासर, मग संसार पण तिनेच निभायला हवा. आई तूही मलाच बोल. मला कळत नाही त्या दळवी कुटुंबाने काय जादू केली आहे सगळ्यांवर. तो सिद्धू तर त्यांचे गोडवे गातोच, पण आता तर माझी आई सुद्धा माझी राहिलेली नाही. मला नाही थांबायचं. सिंचू अगं, ऐकून तरी घे. आई, नका पाठीशी घालू तिला. उलट तिचे डोळे कसे उघडतील याकडे लक्ष द्यायला हवं. आपली मुलगी जर चुकीच्या मार्गावर जात असेल तर ती योग्य मार्गावर कशी येईल याकडे लक्ष द्यायला हवं. तुम्हाला समजत का नाहीये? आई, ए